नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि खास प्रत्येक मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारी कुणबी नोंद मिळवायची कशी आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्या स्टेप्स फॉलो करायचे त्यासाठी नमुना 34, नमुना क, पाहणी पत्रक, गावठाण पाहणी पत्रक, ह्या सगळ्या गोष्टी सगळे कागद याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, मराठा जातीचं प्रमाणपत्र काढायचे कसं यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीमशी निगडीत सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तर चॅनलला चेकआउट करायला विसरू नका। सर्वप्रथम मित्रांनो, आपण आपली कुणबी नोंद हा पुरावा पाहण्यासाठी आपापल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती यायचं। मी बीड जिल्ह्याचा असल्यामुळे मी बीड जिल्ह्याच्या वेबसाईटवरती आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वरच्या सेक्शनला कुणबी नोंद असं तुम्हाला सेक्शन पाहायला मिळेल। सर्वप्रथम आपण इथे क्लिक करून घेऊया। याच्यामध्ये कुणबी नोंद असलेले वेगवेगळे कागद असतात, त्याच्यामध्ये प्रामुख्याने नमुना 33, नमुना 34 हे कागद पाहिले जातात किंवा खासरा पत्रक, पाहणी पत्रक हे सुद्धा कागद पाहिले जातात। याच्यामध्ये पहा, आता कुणबी नोंद मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम इकडे तालुक्याची लिस्ट पाहायला मिळते। याच्यामध्ये एकूण उपलब्ध कागद कुठले ते पहा। याच्यामध्ये सर्वप्रथम आहे खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुळ नोंद वही, नमुना 1, 7/12, जन्म मृत्यू नोंदी आणि शैक्षणिक अभिलेखे। तर याच्यानुसार याचं डिवायडेशन केलेलं आहे। इतक्या प्रकारच्या कागदावर तुमच्या जातीची नोंद पाहावयास मिळते। याच्यापैकी आता सर्वप्रथम आपण तालुक्यानुसार आल्याच्या नंतर, आता माझा तालुका आहे माजलगाव, याच्यामध्ये मी आलेलो आहे। तर याच्यामध्ये सर्वप्रथम इथं क पत्रक मध्ये एक अवेलेबल आहे, त्याला आपण सर्वप्रथम क्लिक करूया, त्याची पीडीएफ आपल्या समोर शो होईल। आता या क पत्रक मध्ये माजलगाव तालुक्याचं एक क पत्रक आहे, याच्यामध्ये महसुली अभिलेखे दिलेले आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथं वेगवेगळ्या प्रकारचे नाव आणि त्यांच्या जातीची नोंद, गावाची नोंद अशा पद्धतीचे डॉक्युमेंटेशन इथं पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्या कागदोपत्री जे आपल्या आजोबाचं पंजोबाचं नाव आहे ते याच्यामध्ये मॅच होते का ते पाहायचं। याच्यामध्ये तुमच्या गावाच्या किंवा तालुक्याच्या वॅकन्सी नुसार पेज दिलेले आहेत, याच्यामध्ये 25 पेज आहेत। तर हे पाहायला खूप मोठं होईल किंवा किचकट होईल, त्यासाठी सोपं सोल्युशन काय, तर आपण क पत्रक इथे डायरेक्ट न पाहता त्याच्या पुढे पहा नमुना 1 हक्क नोंद, याला क्लिक करूया। इथे क्लिक केल्याच्या नंतर परत तुमच्या समोर एक पीडीएफ ओपन होईल आणि या पीडीएफ मध्ये किती पेजेस आहेत आणि किती डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला पाहायला मिळेल। तर इथे 8 डॉक्युमेंट आहेत, याच्यामध्ये तुमचं नाव मिळतंय का ते शोधून घ्या आणि इन केस मिळालं तर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा आणि याला तहसीलमधून अटेस्टेशन करून तुम्ही कास्ट काढू शकता। आता इन केस तुमचं याच्यामध्ये पण नाही मिळालं तर तुम्हाला आता इथं माझ्याकडे शैक्षणिक अभिलेखे म्हणून एक उपलब्ध आहे, त्याला सर्वप्रथम क्लिक करूया। इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या तालुक्यातले जे शैक्षणिक अभिलेखे किंवा निर्गम उतारा टीसी वगैरे म्हणतो त्या पद्धतीचे जे कागद असतील ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील। आता त्याचबरोबर इथं जर आपल्या दोन्ही ठिकाणी जर आपल्याला कागद मिळाले नाहीत तर आपल्याला करायचंय काय, थोडं स्क्रोल डाऊन करून यायचंय। इथं ऑप्शन आहे भूमी अभिलेख विभाग, याच्यामध्ये नमुना 34 आणि 33 हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका शोधायचा आहे, इथं माझा तालुका माजलगाव, त्याच्या पुढे नमुना 33 व 34 उपलब्ध आहे। त्याचबरोबर विकास आणि ग्रामपंचायत राज विभाग यांचे सुद्धा कागद इथं उपलब्ध आहेत, शिक्षण विभागाचे सुद्धा उपलब्ध आहेत आणि अन्य विभागाचे सुद्धा उपलब्ध आहेत। परंतु याच्यामध्ये क्रायटेरिया असा आहे की काही तालुक्याचे जे डॉक्युमेंट उपलब्ध आहेत ते तुम्हाला इथे पाहाव्यास मिळतील। आता माजलगाव तालुक्यातले इथे काही खाली डॉक्युमेंट नसल्यामुळे आपण भूमी अभिलेख विभाग मध्ये माजलगावच्या समोर नमुना 33 व 34 ला क्लिक करूया। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ओके ऑप्शन आले, याला ओके करा आणि तुमच्याकडे एक संपूर्ण पीडीएफचं ओपन झालेले आहेत। याच्यामध्ये गावानुसार पीडीएफ ओपन आहे, तर याच्यामध्ये आपण सहसा कुठल्याही एखाद्या गावाला क्लिक करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यादी असते कशी। याला मी दोनदा क्लिक करतो आणि ही पीडीएफ माझ्या समोर आता ओपन व्हायला सुरुवात होईल। आणि ही पीडीएफ ओपन झाल्याच्या नंतर याच्यामध्ये असणारे कागद किंवा डॉक्युमेंट आपण पाहू शकतो। आता याला क्लिक करतोय मी। हे बेसिकली इंटरनेटच्या स्पीडवर डिपेंड असतं किती वेळ डाउनलोडला लागणार ते। आता ह्या पीडीएफ मध्ये आपल्याला मोडी लिपीतील अनुवादित
कागद पाहायला मिळतील। आता हे जर बेसिकली तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला वाचता येण्याजोगासारखा मजकूर नाहीये, तर ही बेसिकली मोडी लिपी आहे जी आपण जुने वापरत होतो ती। आता याला थोडं मी स्क्रोल डाऊन करतो, परत मोडी लिपीचे आणखी 2-3 पेज ओपन झालेले आहेत। याला अनुवादित असलेलं नमुना 33 व 34 नक्कीच याच्या खाली उपलब्ध असेल, तर आपण स्क्रोल डाऊन करूयात म्हणजे आपल्याला ते पेज पाहायला सोपं होईल। किंवा कुणाला जर मोडी लिपी लिहिता वाचता येत असेल तर त्याच्याकडून सुद्धा आपण याला ट्रान्सलेट करून आणू शकतो, परंतु त्यानंतर तहसीलमधून त्याला अधिकृत करून घेणं हे गरजेचं असतं। आता इथं पहा, इथं ट्रान्सलेटेड डॉक्युमेंट तुम्हाला पाहायला मिळतील नमुना 33 चे। तर याच्यामध्ये आपले जे आजोबा पंजोबा, खापर आजोबा, खापर पंजोबा, चुलत आजोबा यांचे नाव आहेत, ते नाव तुम्हाला पाहायचे। याच्यामध्ये जे कुठलं नाव असेल त्याचे त्या पानाची प्रिंट करून घ्यायचे आणि त्याला हायलाइट करायचंय। याला तुम्हाला अटेस्टेड करायची गरज नाही, इथं त्या अधिकाऱ्याने हे अटेस्टेड करूनच अपलोड केलेलं आहे। तुम्हाला हायलाइट करून याच्यावरून तुमचं जातीचं प्रमाणपत्र काढून घ्यायचंय। तर अशा पद्धतीने तुम्ही कुणबी नोंदीचे जुने पुरावे शोधू शकता ऑनलाईनच्या वेबसाईटच्या मदतीनं। तर तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही शोधू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुमच्या काही क्वेरीज असतील तरी कमेंट करा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। भेटूया नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये।